मित्रांनो, महाभारतात अनेक पराक्रमी राजे झाले, पण चेदी राजाचा राजा शिशुपाल याचे नाव इतिहासात एका वेगळ्याच कारणासाठी नोंदवले गेले आहे. तो भगवान श्रीकृष्णाचा आतेभाऊ होता, पण तरीही तो आयुष्यभर श्रीकृष्णाचा सर्वात मोठा शत्रू का बनला? श्रीकृष्णाने त्याच्या 100 चुका का माफ केल्या आणि अखेर त्याचा वध कसा झाला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिशुपालबद्दलची हीच रंजक माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. शिशुपालचा विचित्र जन्म आणि रहस्य. शिशुपालच्या जन्माची कथा अत्यंत विचित्र आहे. जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा तो सामान्य बालकासारखा नव्हता. त्याला 3 डोळे आणि 4 हात होते. त्याचे हे रूप पाहून त्याचे आईवडील खूप घाबरले. त्याच वेळी एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीनुसार या बालकाच्या जन्माचा एक विशिष्ट हेतू आहे. ज्या व्यक्तीने याला आपल्या मांडीवर घेतल्यावर याचे जास्तीचे हात आणि डोळा गायब होतील, तोच व्यक्ती भविष्यात याचा वध करेल. श्रीकृष्णाचा स्पर्श आणि मातेचे वचन. शिशुपालला पाहण्यासाठी अनेक राजे महाराजे आले. एकदा भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्या मावशीला म्हणजेच शिशुपालच्या आईला भेटायला आले. जेव्हा श्रीकृष्णाने बालक शिशुपालला आपल्या मांडीवर घेतली तेव्हा चमत्कार झाला. शिशुपालचे जास्तीचे 2 हात गळून पडले आणि 3रा डोळाही गायब झाला. तो एक सामान्य मुलगा बनला. हे पाहून त्याच्या आईला आनंद झाला, पण सोबतच आकाशवाणीची आठवण होऊन ती खूप रडू लागली. तिने श्रीकृष्णाकडे पदर पसरून भीक मागितली की, कृष्णा, तू माझ्या मुलाचा वध करू नकोस. तेव्हा श्रीकृष्णाने मावशीला मान देऊन एक मोठे वचन दिले. ते म्हणाले, मावशी, मी शिशुपालचे 100 अपराध माफ करेन, पण जर त्याने 101वा अपराध केला तर मात्र मला त्याला शिक्षा द्यावीच लागेल. रुक्मिणी स्वयंवर आणि श्रीकृष्णासोबतचे वैर. शिशुपाल जसा जसा मोठा झाला तसा तो अत्यंत गर्विष्ठ आणि क्रूर बनला. श्रीकृष्णासोबतचे त्याचे वैर वाढण्याचे मुख्य कारण होते माता रुक्मिणी. विदर्भाची राजकुमारी रुक्मिणीचे लग्न शिशुपालसोबत ठरले होते, परंतु रुक्मिणी श्रीकृष्णावर प्रेम करत होती. तिने श्रीकृष्णाला पत्र लिहून स्वतःला घेऊन जाण्याची विनंती केली. त्यामुळे श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून तिच्याशी विवाह केला. भर मंडपातून आपली होणारी पत्नी श्रीकृष्णाने पळवून नेल्यामुळे शिशुपालचा अहंकार दुखावला गेला आणि तो श्रीकृष्णाचा कट्टर शत्रू बनला. शिशुपालचा पूर्वजन्माचा इतिहास. जय आणि विजय. तुम्हाला माहीत आहे का, शिशुपाल हा कोणी सामान्य माणूस नव्हता. तो पूर्वजन्मी वैकुंठातील भगवान विष्णूंचा द्वारपाल जय होता. सनकादी ऋषींच्या शापामुळे जय आणि विजय यांना पृथ्वीवर राक्षस म्हणून 3 जन्म घ्यावे लागले होते. त्यानुसार पहिल्या जन्मात तो हिरण्याक्ष, दुसऱ्या जन्मात रावण आणि या 3ऱ्या म्हणजेच अंतिम जन्मात तो शिशुपाल म्हणून जन्माला आला होता. विष्णूच्या हाताने वध होऊन मोक्ष मिळणे हाच त्याच्या जन्माचा मुख्य हेतू होता. राजसूय यज्ञ आणि अहंकारचा अंत, वध. या कथेचा शेवट पांडवांच्या राजसूय यज्ञात झाला. या यज्ञात भीष्म पितामहांच्या सल्ल्यानुसार श्रीकृष्णाला अग्रपूजेचा म्हणजेच सर्वोच्च सन्मानाचा मान दिला गेला. हे पाहून शिशुपालचा जळफळाट झाला. त्याने भर सभेत सर्वांसमोर श्रीकृष्णाचा घोर अपमान करण्यास सुरुवात केली. तो श्रीकृष्ण आणि भीष्मांना अत्यंत वाईट शब्द बोलू लागला. श्रीकृष्ण शांतपणे त्याचे शब्द ऐकत होते आणि मनातल्या मनात त्याच्या चुका मोजत होते. सभेतील इतर राजे शिशुपालवर चालून जात होते, पण श्रीकृष्ण त्यांना थांबत होते. बघता बघता शिशुपालने 100 शिव्या पूर्ण केल्या आणि जसा त्याने 101वा अपमान केला तसे श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र सोडले. एका सेकंदात सुदर्शन चक्राने शिशुपालचे शिर धडावेगळे केले आणि श्रीकृष्णाच्या चरणांमध्ये विलीन झाला. अशा प्रकारे शापमुक्त होऊन जयला पुन्हा वैकुंठात स्थान मिळाले. शिशुपालची ही माहिती आपल्याला शिकवते की माणसाचा अति अहंकार आणि क्रूरता शेवटी त्याचा स्वतःचाच नाश करते. मित्रांनो, तुम्हाला महाभारतातील शिशुपालची ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.